हॅलो 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 हॅलो. तर एक गडी बाद टीमची धावसंख्येचं अकाउंट ओपन झालं नाही. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना योगेश भोईर. पहिलाच बॉल बाउन्सर पद्धतीचा पाहायला मिळते. मनोज हा गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट, त्यानंतर आला विकेट, त्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा आणि धावसंख्येचा अकाउंट ओपन झालाय. रिद्धी सिद्धी कोपरी टीम टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्यासाठी उतरली. हळबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज कॉट बिहाइंड. अंपायरच्या इशाऱ्याची वाट न बघता स्पोर्ट्समनशिप दाखवलीये योगेश भोईरने आणि आणखीन एक विकेटचं पतन फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज योगेश भोईर अगदी स्वस्तात परतलाय. 2 धक्के आतापर्यंत लागलेत रिद्धी सिद्धी कोपरी टीमला. याआधी ऑलरेडी प्रदीप ठाकूरला इंजुरी झाली, त्यामुळेच ही टीम कुठेतरी बॅकफुटला गेली. कारण की प्रदीप ठाकूर हा इन्फॉर्म बॅट्समन आहे आणि सलामीवीर असेल किंवा मिडल ऑर्डरचा एक स्पेशलिस्ट खेळाडू म्हणून पाहिला जातो. पण पावसाळी स्पर्धेमध्ये किंवा टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये अनेक वेळा इंजुरी होतात आणि अशा इंजुरीला सगळ्यांनाच सामोरं जावं लागतं. पण ऐरोली कोल्हापूर टीम कडून मनोज गोलंदाजी करत असताना पहिल्या 3 बॉलमध्ये 2 गडी बाद केलेत. चांगली गोलंदाजी. 1 धाव, 2 गडी बाद अशी खराब सुरुवात. रिद्धी सिद्धी कोपरी टीम बॅटिंगला उतरल्यानंतर 4 ओव्हरचा सामना आहे. 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. सन्माननीय संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं 4 ऑगस्ट रोजी त्यांचा वाढदिवस आहे आणि 2, 3, 4 ऑगस्ट या कालावधीमध्ये या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळते. 24 संघ या स्पर्धेमध्ये सहभाग होत असताना पाहायला मिळतील आणि आजचा पहिला दिवस रंगत असताना नवीन बॅटवर समीर टावरे. डॉट बॉलची सांगता होती. खूप चांगले षटक हाताळत असताना हॅलो हॅलो अजूनपर्यंत एक धाव फलकावर लागलेत. आडव्या बॅटने फटका चांगला आहे. मिड विकेट रिझनला क्लिअर करणारा फलंदाज समीर टावरेच्या बॅट मधून येतोय या मॅचचा पहिला मॅक्सिमम चेंडू सीमा रेषेपार षटकार. हा ट्रॅकरला पुल केलाय आणि खूप चांगल्या पद्धतीने चेंडू सीमा रेषेपलीकडे 6 धावांसाठी षटकार. 6 धावांना टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना इथे देखील मोठा फटका लगवला जातोय. चेंडू हवेत आहे, त्या खाली क्षेत्ररक्षण आहे. टीट फॉर टॅट जसं तसं उत्तर पाहायला मिळालं. समीर टावरेला देखील परतावा लागेल. पहिल्या षटकाचा खेळ आपण जर पाहिलं तर नाट्यमय षटक पाहायला मिळालं. 6 धावा फलकावर लागलेत आणि 3 गडी बाद अशी खराब सुरुवात. 7 धावा 3 गडी बाद. रिद्धी सिद्धी कोपरी टीम पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर ऐरोली कोळीवाडा टीम फिल्डिंग साठी उतरली आणि चांगले षटक हाताळलंय मनोज या गोलंदाजाने. अप्रतिम गोलंदाजी. नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. अजित. षटक क्रमांक दुसरा मार्गाचा असताना नवीन बॅटर प्लीज बॅट्समन लवकरात लवकर आपण या आणि नेक्स्ट मॅच साठी भूमी 11 मदन नाना प्रतिष्ठान तळोली त्यांच्या विरोधामध्ये जय गणेश कुशल 11 सारसोळे या दोन्ही कॅप्टनने लगेचच रिपोर्टिंग करा. पहिला बॉल आडव्या बॅटने फटका चांगला आहे.
सीमारेषे पलीकडे फलंदाज अजयच्या बॅट मधून येतोय. पहिल्याच बॉलवर धमाका. चेंडू सीमारेषा पार षटकार. अखूट टप्प्याच्या बॉलला ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने लगवला जातोय. सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. 6 धावांनी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली. 13 या आकड्यावर 13 धावा फलकावर लागलीत. षटक क्रमांक दुसरं. अजयच्या बॅट मधून षटकार आलाय. पुढचा बॉल, गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे देखील त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला होता, पडल्यानंतर काहीसा बाहेर निघाला. कटर बॉलर आहे. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती अजितने. आणि मागच्या मॅच मध्ये पहिली ओव्हर त्याने हाताळली गेली होती, कारण की खेळपट्टी ही ड्राय होती. आता खेळपट्टी ओली असल्यामुळे इथे दुसरं षटक साठी मोर्चा बांधणी केली. यावेळी देखील मिस टायमिंग स्ट्रोक आहे. सिलिमिडॉन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. 3 गडी बाद 14 धावा अशी बिकट आणि खराब अवस्था रिद्धी सिद्धी कोपरी टीम. पहिल्या जर पाहिलं तर भरत बाद झाला, त्यानंतर योगेश बाद झाला, त्यानंतर समीर हा खेळाडू देखील बाद होताना पाहायला मिळाला. प्रदीप ठाकूरला इंजुरी रिद्धी सिद्धी कोपरी टीम साठी एक चिंतेची बाब असेल. नवीन बॅट्समन मैदानामध्ये जर पाहिलं तर सचिन पाहायला मिळतोय. सचिन आणि अजय अशी जोडी आहे. चला सामना स्पीडअप करा. सारसोळी टीम, तळोली टीम दोन्ही टीमला विनंती असेल की लगेचच रिपोर्टिंग करा. पुन्हा एकदा मॅचला होते सुरुवात. डावखोरा फलंदाज सचिन पाहायला मिळतोय. डावखोरा फलंदाज वर्सेस डावखोरा गोलंदाज. खोलबा टप्प्याचा चेंडू फ्लिक केलाय. चेंडू जातोय मिड विकेट रिझर्व मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फेकी खराब आहे. 2 धावा सहजरित्या मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलीये 16 या आकड्यावर. 16 धावा धावफलकावर लागलीत. पहिल्या बॉलवर षटकार लगवल्यानंतर कमबॅक केले गोलंदाज अजितने. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आला. इथे अवे फ्रॉम द बॉडी इशारापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जम पोहोचते 17. सनी मेहर आमच्या सोबत जोडले गेले स्कोररच्या भूमिकेत. वायू इलन बोनकोटी टीम कडून देखील पहिली मॅच खेळत असताना पाहायला मिळाले. एक चांगले ॲथलीट आहेत, बॉडी बिल्डर आहेत. अकोटप्याचा बॉलला भिरकावलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक आहे. विकेटचं पतन होईल. चौथा गडी गारद असताना 2 षटकांचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या 17 वर 4 गडी बाद. 4 गडी बाद 17 धावा. चला 2 षटकांचा खेळ संपलाय. आपण पाहू शकाल 17 धावा 4 गडी बाद. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर हितेश पतंगराव. स्ट्राईक एंडवर अजय पाहायला मिळतो. एक षटकार जरूर अजयच्या बॅट मधून आलाय. धावा करावा लागतील. चांगली बॅटिंग लाईनअप आहे. पावसाची सरीवर सरी बरसत असताना अगदी श्रावणात ज्या पद्धतीने पाऊस बरसतो आणि श्रावणाची चाहूल देखील लागेल, कारण की सोमवारपासून श्रावण सुरू होतोय. त्यामुळेच आजचा शुक्रवार आणि उद्याचा शनिवार आणि परवाचा रविवार हे 3 दिवस श्रावण पाळणाऱ्यासाठी महत्वाचे असणार आहे. मॅचला होती सुरुवात. तेच तरार ऑन दी अप खेळलाय. फटका हवेत आहे. गॅप मध्ये आहे. अप्रतिम फटका पाहू शकाल. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ रिझनला क्लिअर करणारा अजयच्या बॅट मधून येतोय एक रॅकेट स्ट्रोक षटकार. सुपर स्ट्रोक लगवला जातोय.
ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. लाजवाब स्ट्रोक लगावला जातोय अजयच्या माध्यमातून. टप्प्याच्या बॉल अगदी रॅकेट प्रमाणे स्मॅश केलाय, डिस्पॅच केलाय सीमारेषे पलीकडे षटकार. आणखीन एक मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. आज ऐरोली कोलिवडातील एकही खेळाडूने चूक केली नाही. प्रत्येक झेल अप्रतिम दर्जाचं पकडला गेलाय आणि आणखीन एक विकेटचं पतन अजयला देखील परतावं लागेल. 5वा धक्का लागतोय टीम रिद्धी सिद्धी कोपरी संघाला. फलंदाज बाद. 13 धावांचं योगदान करून तो परतलाय. पार्टनरशिप होऊ शकली नाही. चला सारसोळी टीम आणि तळोली टीम टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. त्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती असेल. भूमी 11 मदन नाना प्रतिष्ठान तळोली वर्सेस कुशल 11 जय गणेश सारसोळे या दोन्ही टीमचे कॅप्टन. त्यानंतर आपण पाहू शकाल जय मल्हार सोळेगाव वर्सेस सावळेश्वर सावळे असा सामना असेल. म्हणजेच किरण पवार वर्सेस विक्रांत पाटील असा मुकाबला पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय शुभम. पुन्हा एकदा हितेश गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी देखील खुलवट टप्प्याचा चेंडू बॅटची एज लागली होती. 22च्या स्वरूपात इथे मात्र सिंगल मिळते. डिक्लर झोन मध्ये चेंडू जातोय. सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 आकड्यावर. 24 धावा धावफलकावर लागलीत. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. मग आज जो काही निर्णय असेल रिद्धी सिद्धी कोपरी टीमने घेतलं की बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला. कारण की अनेक खेळाडू मात्र उपलब्ध नव्हते. त्यामुळेच बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय कुठेतरी टीमला घातक ठरला. इथे लाईन पाहावी लागेल. अंपायर आमच्या दिशेने वळलेत. अभिजित अंपायरच्या भूमिकेत आणि स्क्वेअर लेग अंपायर मध्ये सागरचंद पाहायला मिळतील. अभिजित महापदी भरपूर मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 आकड्यावर. 26 धावा धावफलकावर लागलेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. चांगले षटक हाताळत असताना प्रत्येक बॅटर आपण जर पाहिलं तर अजयच्या बॅट मधून 2 षटकार आले. त्यानंतर समीर टावरेने देखील एक षटकार लागवला. पण त्या वगळता कुठलाही मोठा फटका पाहायला मिळाला नाही. धावा करावा लागतील. ऐरोली कोलिवाडा संघ हा यंगस्टरने भरलेला संघ आहे. पण इथे प्रत्येक खेळाडू हा इनफॉर्म आहे. त्यामुळेच धावा कमीत कमी 45 पर्यंत मजल मारावे लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. स्टॅकेंडवर फलंदाज शुभम पाहायला मिळतोय. इथे फटका चांगला आहे. हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल की काय. आणि पहिली कॅच ड्रॉप होत असताना टीम ऐरोली संघाकडून मागच्या 2 सामन्यामध्ये हा पहिला झेल जो झालाय तो ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस. टीमची धावसंख्या 28-28 या आकड्यावर. 5 गडी बाद 28 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. म्हणजे या इनिंगची अजूनही 7 बॉल शिल्लक आहेत. इथे देखील पुन्हा एकदा बॅटची एज लागले. चेंडू जातोय बिहाइंड विकेट किपर. सिंगल मिळते. अशा तऱ्हेने 3 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 29 या आकड्यावर. 5 गडी बाद. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा. चला लगेचच या भूमी 11 मदन नाना प्रतिष्ठान टीम तळोली त्यांच्या विरोधामध्ये कुशल 11 जय गणेश सासरोडे टीम. कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. बोनकोडे भूमीमध्ये चाललेला क्रिकेटचा घमासान औचित्य आहे. आपले सर्वांचे आदरणीय आणि या नवी मुंबईचे युवराज आदरणीय संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं हा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा रंगतोय. हे 3 दिवसीय चाललेली श्रृंखला, या श्रृंखलेचा पहिला दिवस आणि तिसरा सामना रंगत असताना रिद्धी सिद्धी कोपरी वर्सेस सामना आपण पाहू शकाल ऐरोली कोलिवाडा
गोलंदाजी ट्रॅकवर सूर्यकांत मडवी. पहिला बॉल अगदी बार टाकण्याचा प्रयत्न केला होता. इथे व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. 1 फॉर द ओव्हर अशी ताकीद देण्यात आली. सूर्यकांत मडवी बाला भरपूर क्रिकेटमध्ये योगदान राहिलंय. भरपूर वर्ष क्रिकेट मधला एक मुरलेला खेळाडू आहे. फुलर लेनचा चेंडू आहे. झेल घेण्याची संधी आहे आणि खूप चांगला झेल. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद होते. अंपायरला जर वाटलं तरच स्थळ अंपायर रेफर करू शकतील. याची नोंद घ्या. कुठल्याही बॅटरला, कुठल्याही खेळाडूला याची मुभा नसेल. वंश ठाकूर देखील परतलाय. 6वा धक्का लागतोय रिद्धी सिद्धी कोपरी संघाला. 6 गडी बाद टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर. धावा कुठेतरी कमी होत असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना प्रभाकर निषाद, ज्या वेगवान गोलंदाजीने अनेक स्पर्धेमध्ये आपल्या तेजतर्रार गोलंदाजीने इम्प्रेस केलंय. प्रामुख्याने नवी मुंबई प्रीमियर लीग ची स्पर्धा अगदी मोठमोठ्या फलंदाजांना, आयकॉन खेळाडूंना देखील जागच्या जागीवर ठेवलं होतं आणि आपल्या खात्यातील आपला स्पेल अप्रतिम दर्जाचे हाताळले. या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरचा एक तेजतर्रार गोलंदाज आहे. पण आता फलंदाजी करावी लागेल. इनॅट क्रमांक 8 वर फलंदाजी करत असताना पहिला बॉल अगदी ताणून मारण्याचा प्रयत्न केला होता. सूर्यकांत मडवीचं कौतुक करावं लागेल. अनेक ऑप्शन्स आहेत. अभि जोशी देखील गोलंदाजी करतोय. हितेश कोटकर सारखा गोलंदाज असताना देखील स्वतःवर विश्वास दाखवलाय. एक कॅप्टनची भूमिका असते. त्याचप्रमाणे भारतीय टीम बरोबर श्रीलंकेचा सामना झाला होता. कोणी विचार केला नसेल की सूर्यकुमार यादवने गोलंदाजी केली आणि शेवटच्या षटकामध्ये 6 धावा डिफेंड केल्या. कॅप्टन लिडिंग द फ्रंट असं नेहमी म्हटलं जातं. आणि यावेळेस मात्र सिंगल मिळते. चांगली गोलंदाजी करत असताना भारतीय टीम अगदी व्हाईट वॉश केलं श्रीलंकेला. 12 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता असताना रिंकू सिंगचं षटक, त्या षटकात विकेट प्राप्त झाली. त्यानंतर 6 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता असताना स्वतः सिराजचं एक षटक शिल्लक असताना सूर्यकुमार यादवने हा धाडसी निर्णय घेतला आणि त्या धावा डिफेंड केल्या. सुपर ओव्हर मध्ये तो सामना गेला आणि सामना भारतीय संघाने जिंकला. पण इथे काय गोलंदाजी होतोय. त्या मॅच मध्ये सूर्यकुमार यादव गाजला होता. पण इथे सूर्यकांत मडवी चांगली गोलंदाजी करत असताना 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या 32 आकड्यावर. पुन्हा एकदा चांगला बॉल, अप्रतिम दर्जाचा चेंडू पाहायला मिळतोय. सूर्यकांत मडवी बाला, मिस्टर एक्सपिरियन्स, मिस्टर क्रिकेट आणि ऐरोली गावाचा क्रिकेटचा एक जनक म्हणला जाईल. भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळते. अप्रतिम दर्जाचं षटक हाताळलंय. अनुभव काय असतं ते दाखवून दिले सूर्यकांत मडवी बालाने आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद करण्यात तो यशस्वी देखील झाला. 4 ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 32 या आकड्यावर आणि 33 धावांचं टार्गेट उभं केलंय. बघूया या 24 बॉल मध्ये कशा पद्धतीने या 33 धावा डिफेंड केल्या जातील आणि कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग केला जाईल. चला, तळोली टीमचा कॅप्टन आणि सारसोळी टीमचा कॅप्टन शेवटचा कॉल असेल. प्लीज टॉस साठी या.
चला चला प्लीज सामना स्पीड तर धावा मिळतील सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर अभि जोशी 8 या आकड्यावर अभि जोशीच्या बॅटमधून षटकार आपल्याला पाहायला मिळाला. पहिला बॉल वाईट लिगल बॉल होता. 7 धावा दाखल लगेच 3 चेंडूचा खेळ संपलाय. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना प्रभाकर निषाद वर्सेस अभि जोशी. चांगली कॉन्टेस्ट चांगली बॅटल पाहायला मिळेल. दोघही इनफॉर्म खेळाडू. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा चपराक लगावलाय. लॉंग ऑन ला क्लिअर खेळणारा अभि नाही तो कभी नाही जोशीच्या बॅट मधून आलाय. एका फुलातून क्रॅकिंग षटकार. सुपर स्ट्रोक अभि जोशीच्या बॅट मधून षटकार आलाय. मागच्या मॅच मध्ये 0 वर आउट झालेला आज या मॅच मध्ये हिरो होत असताना 2 षटकार फार इम्पॉर्टंट असेल लो स्कोर मॅचला. इथे देखील आणखीन एक धमाका. लाजबाब. दिस वन इज बिग वन. अभि जोशीचा धमाका कायम सुरू आहे. तेच तरार प्रभाकर निषाद वर चढवलेला हल्ला. टीमची धावसंख्या 19 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. बडा बॅटिंग 13
33 धावांचा इथे पाठलाग करत असताना अवघी पहिल्या 4 बॉलमध्ये मॅच आपल्या कंट्रोलमध्ये आणत असताना ऐरोली कोलिडा संघ. चला, सारसोळी टीमचा कॅप्टन शेवटचा कॉल असेल आणि तळोली टीमचा कॅप्टन तुम्हाला देखील शेवटचा कॉल आहे. प्लीज टॉक्ससाठी या. अभि जोशीच्या बॅटमधून 3 षटकार पाहायला मिळाले. टीमची धावसंख्या 19 आकड्यावर. षटक क्रमांक पहिलं. बाउन्सर बाउन्सर प्रेशर प्रेशर आहे. चुका झाल्यात अनेक या षटकामध्ये. प्रभाकर थोडासा खर्चिक ठरलाय, त्यामुळेच अतिरिक्त काही करण्याचा प्रयत्न केला जातोय, पण या प्रयत्नामध्ये असफल ठरतोय. एक्सपेन्सिव्ह ओव्हर. 20 धावा धाव फलकावर लागलेत. यावेळेस देखील फटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंड. लाजवाब स्ट्रोक अभी आकाश गोलंदाजी ट्रॅकवर. हा नन्ना मुन्ना फिरकीचा जादूगर या रिद्धी सिद्धी कोपरी टीमचा येणारा भवितव्य आहे. गोलंदाज म्हणजे रिस्ट स्पिनर ची एक विशेष भूमिका असेल. आणि आता मात्र पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त झाली आहे. मागच्या मॅच मध्ये कुठेतरी मार पडला होता, पण या मॅच मध्ये कमबॅक करत असताना बॉल सोडून दिलाय. ऑप्शनच्या बाहेर चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 26 आकड्यावर. 26 धावा धाव फलकावर लागलेत. अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे. इथे ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न करत पडल्यानंतर चेंडू फ्लाईट झाला आणि बाउन्स झाला. चांगली गोलंदाजी. कौतुक करावं लागेल आकाशचं, कारण की याच मैदानावर या मागच्या महिन्यामध्ये जी स्पर्धा झाली होती, त्या स्पर्धेमध्ये चमकदारी कामगिरी आणि याच गोलंदाजाने मच्छिंद्र स्मृती दारावे अगेन्स्ट काय गोलंदाजी केली होती. अगदी सचिन नाईक असेल, विकी भोईर असेल, या मातब्बर खेळाडूंना जखडून ठेवलं होतं. खोलबट टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. धावचीची संधी आहे. चांगली गोलंदाजी. 27 ऑन स्कोर बोर्ड. 6 धावांची आवश्यकता आहे. अभि जोशी जो आक्रमक ठरलाय ऍज अ ओपनर प्लेयर, ऍज अ बॅटर म्हणून. चला, सारसोळी टीमचा कॅप्टन आमच्या सोबत आहे चंदन तलवार. तळोली टीमचा कॅप्टन प्लीज या. संदेश पाटील, तन्मय पाटील प्लीज टॉस साठी या. इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द डे. अभि जोशीच्या बॅट मधून येतोय धमाका चेंडू. सीमारेषा पार षटकार. एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स झालाय अभि जोशीचा आणि हा सामना इकडेच संपलाय. 33 धावांचं टार्गेट अवघ्या 8 बॉल मध्ये कंप्लीट होत असताना वेल प्लेड अभि जोशी आणि वेल प्लेड ऐरोली कोलिवाडा. हार्ड लक रिद्धी सिटी कोपरी. थँक्यू व्हेरी मच योगेश भोईर. चला, तळोली टीमचे कॅप्टन, वारंवार तुम्हाला सूचना केली जातात, अन्यथा कमी ओव्हरचा सामना खेळवला जाईल, याची नोंद घ्या. सारसोळी टीमचा कॅप्टन आमच्या सोबत उपस्थित आहे, त्यामुळेच तळोली टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की टॉस साठी या. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे.